नमस्कार, मी अँकर पॉलिमी निंबाळकर दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हृदयविकारामुळे जीवाला धोका आधीच्या काळात खूप वाढलेला आहे आणि अचानक हृदयविकाराचा झटका सुदृढ लोकांमध्येही दिसू लागलेला आहे. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो हा प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत जगातील सुप्रसिद्ध डॉक्टर जगदीश हिरेमठ, नमस्कार. डॉक्टर सुनील साठे, नमस्कार. आणि डॉक्टर अभिजित वैद्य. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा डॉक्टर जगदीश हिरेमठ यांना असेल. तर आजकाल आपली जी यंग जनरेशन आहे, आपण बघतो की खूप एक्सरसाइज करतात ते आणि त्यांच्यामध्ये आपल्याला हार्ट अटॅक येण्याची सगळ्यात जास्त कारण दिसतात. आणि म्हणजे ह्याच्या मागे काय कारण आहे की एवढा नंबर का वाढत आहे दिवसांदिवस? आपण हार्ट अटॅक आणि सडन कार्डियक डेथ म्हणजे हार्ट बंद पडलं यामध्ये थोडंसं डिफरन्शिएशन करायला पाहिजे. हार्ट अटॅक येतो त्यावेळेला हृदयाची रक्तवाहिनी बंद पडते, छाती दुखते, घाम येतो वगैरे की जी आपल्याला गोष्टी माहिती आहे. तो एक हार्ट अटॅक असतो जेव्हा हार्ट अटॅकचा पेशंट हॉस्पिटलला न्यायला लागतो आणि ट्रीटमेंट द्यायला लागतो. पण आजकाल जे आपण बघतोय की जिममध्ये व्यायाम करत होता आणि तो पडला किंवा बाकी कुठल्या तरी सडन कार्डियक डेथ होतात, ते त्यांच्या प्लंबिंग सिस्टीममध्ये किंवा पाईपमध्ये किंवा आर्टरीमध्ये अडथळा आलेला नसतो. त्यांची इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल होते. म्हणजे जसं काही दिवा शॉर्ट सर्किट व्हावं आणि पडपडून बंद व्हावं तसं त्याचं हार्ट शॉर्ट सर्किट होऊन बंद पडतं. हे सडन कार्डियक डेथचं प्रमाण असं वाढलं आहे कारण तयारी नसताना अचानक हे लोक व्यायाम करायला जातात, जरुरीपेक्षा जास्त हार्टचा त्रास देतात किंवा मॅरेथॉन पळायला जातात, यांच्यामुळे ते होतात. आणि थोडासा एक भाग कोरोनाचा याच्यामध्ये आहे की कोरोना काळानंतर आम्ही असं बघतोय की या प्रकारचे सडन कार्डियक डेथ्स होत आहेत. ते कोरोनामुळे आहेत, वॅक्सिनमुळे त्याच्यावर जरा अजून वादंग आहे, पण शक्यतो हे सडन कार्डियक डेथची या प्रकारामध्ये मिळतात. आणि अर्थातच ओव्हरऑल भारतामध्ये तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण पण वाढत चाललंय, ते सुद्धा यामध्ये सामील असतं. तर माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सुनील साठे यांच्यासाठी. डॉक्टर, हायपरटेन्शनची लक्षणं कोणती आहेत? आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हायपरटेन्शन म्हटलं की बहुतांश लोकांना म्हणजे ऑलमोस्ट 80 to 90% लोकांना हा सिम्पटम्स असतात. काय काय सटल म्हणतो आमच्याकडे, म्हणजे किरकोळी. काही लोकांना थोडं, काही लोक सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे थोडं BP 130-80चं 150 झालं की एकदम डोकं दुखायला लागतं. पण ओव्हरऑल जर बघितलं तर डोकं दुखणे किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होणे किंवा झोप न लागणे, जे आधी काही नव्हतं, चांगली सुखाने झोप लागायची, किंवा लोक इरिटेबल होतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर लोक एकदम चिडायला लागतात. ही सटल सिम्पटम्स म्हणतो आम्ही. अशी जर सिम्पटम्स आली तर BP लागतंय का हे नक्की जरूर बघावे. पण याचं सगळ्यात महत्त्वाचं काय की सिम्पटम्स नसल्यामुळे खूप गोष्टी माहिती पाहिजेत. नंबर 1 म्हणजे लोक निग्लेक्ट करतात. जर तुम्ही सिम्पटम्स त्यामुळे लोक BPच कधी चेक करत नाही, त्यामुळे BP कळतच नाही आहे की नाही. दुसरं, सिम्पटम्स असल्यामुळे लोक गोळ्या चालू करल्यानंतर बंद करून टाकतात की मला काहीच होत नाही. आणि तिसरं, काही लोक फुशार काय म्हणतात की अरे माझं BP तर 200 पण मला काहीच होत नाही. तर असं अजिबात करू नये. याचं मेन कारण काय की BP किंवा हायपरटेन्शन, BP वाढलं किंवा हायपरटेन्शनमुळे कॉम्प्लिकेशन जर लॉंग स्टँडिंग राहिलं न कळत तर कॉम्प्लिकेशन रेट वाढतो. तो डोळ्यावर येऊ शकतो, हार्टमध्ये येऊ शकतो, किडनी किंवा ब्रेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रेन. असं म्हटलं जातं की 50 ते 70% पेशंट्सना जो पॅरालिसिस किंवा ब्रेन इन्व्हर्ज होतं हे हाय BPमुळे, आणि हे आपण 100% प्रिव्हेंट करू शकतो. आणि म्हणून या सिम्पटम्स या प्रश्नाला बघतो आहे. आणि या प्रश्नाचा मेसेज काय राहील की कोणी आपलं सिम्पटम्स नाही म्हणून BP नाही असं म्हणू नये. म्हणून आम्ही आजकाल सांगतो की 25 वयासाठी एकदा तरी BP चेक करा. सिम्पटम्स आहेत नाहीत, एस्पेशली ज्या लोकांना आईवडिलांना BP आहे त्यांनी नक्की करावं. आणि ज्या लोकांना BP आहे त्यांना सिम्पटम्स नाहीत म्हणून BPची ट्रीटमेंट निग्लेक्ट करून, हे सगळ्यात महत्त्वाचं हा मेसेज या प्रश्नावर. डॉक्टर अभिजित, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला सावधान करते का? याचं उत्तर हो आणि नाही अशी दोन्ही आहेत. म्हणजे साधारण 50 ते 60% लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका
हा काही लक्षणं घेऊन येतो, तो आपल्याला सावध करतो, तो येण्याची घंटा वाजवतो. पण 40-45% लोकांमध्ये हे घडणारही नाही. जेव्हा सूचना तो देतो तेव्हा काय घडतं, तर छाती दुखायला लागते. ही छाती शक्यतो आपल्या छातीच्या पेंजऱ्याच्या मधल्या भागामध्ये, जिथे ज्याला स्टर्नम नावाचं हाड असतं, तिथे दुखते. बराच वेळा ही वेदना आपल्या डाव्या खांद्याकडे, डाव्या हाताकडे, मानेकडे, मानेच्या जबड्याकडे, अनेक वेळा ती पाठीच्या वरच्या भागामध्ये आणि काही वेळा ती पोटाच्या वरच्या भागामध्ये असू शकते. याच्याबरोबर छाती आवळल्यासारखी वाटलं जाणं, छाती जड वाटणं, छाती भरल्यासारखी वाटणं, त्याचबरोबर मळमळ, उलटी होणं, हे त्याच्याबरोबर जर घडलं तर हे अधिक गंभीर हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतं. दरदरून घाम सुटणं, चक्कर येणं, डिझी वाटणं आणि काही वेळेला धापही लागू शकते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की दरवेळेला हृदयविकाराचा झटका हा हे सगळं पुस्तकी चित्र घेऊन येईल असं नाही. तो फसवेल. कित्येक वेळा तो पोटाच्या आजाराचं रूप घेऊन येऊ शकतो, ॲसिडिटीसारखं वाटू शकतं, गॅससारखं चित्र वाटू शकतं आणि खूप लोक इथेच फसतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की काही लोकांमध्ये हृदयविकाराचा झटक्याच्या ह्या जी सगळी लक्षणं असतात ही अतिशय सौम्य रूपामध्ये येतात. विशेषतः मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये, वृद्धांमध्ये अत्यंत सौम्य रूपाने तो येऊ शकतो. स्त्रियांमध्ये देखील हे असं घडू शकतं. ही सगळी लक्षणं, एक अजून गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, शारीरिक हालचाल केली की वाढतात. त्यामुळे ती एक फार महत्त्वाची कोणत्याची आहे. आणि मी दुसरं जे म्हणालो की अनेक वेळा सूचनाच मिळत नाही आणि तिथे मात्र आपल्याला सतत आधी याचा शोध घेत राहणं. कारण हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे काही एक दिवसात घडणारी प्रक्रिया नाही आहे. रक्तवाहिन्या वर्षानुवर्ष, कदाचित एखाद्या दशकापेक्षा अधिक काळ त्या बंद पडण्याची प्रक्रिया आतमध्ये घडते. ती आपण शोधली नाही, शोधण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून तो अचानक येऊन तुमच्यावर आदळलेला एखाद्या संकटासारखा. म्हणून त्याचा शोध आधी घेतला पाहिजे. तर माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्यासाठी. डॉक्टर, औषधोपचारी किंवा शस्त्रक्रिया दृष्टीने हृदयविकाराचे निदान आणि व्यवस्थापना नवनीती प्रगती काय आहे? मग आता रोबोटिक्स, शस्त्रक्रिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सी हृदयविकाराचे उपचारामध्ये काय भूमिका आहे नक्की? हार्ट आणि हृदयविकाराला असलेली ट्रीटमेंट ही एक कायम प्रगत राहणारी अशी ट्रीटमेंट आहे. म्हणजे जे आम्ही 15 वर्षापूर्वी करायचो त्याच्यापेक्षा खूप वेगळंच काहीतरी ट्रीटमेंट आजकाल देतो. अँजिओप्लास्टी आहे, तुम्ही ऐकलं असेल की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आम्ही स्टेंट बसवतो. तर त्यामध्ये इतक्या प्रगती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाले आहेत की तिथे खूप हार्ड, समजा कॅल्शियम असेल ते कॅल्शियम फोडण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आल्या आहेत. त्यामुळे ज्या अँजिओप्लास्टी पूर्वी होऊ शकत नव्हत्या ते आता या कॅल्शियम तोडण्याच्या प्रक्रियेमुळे व्हायला लागलेले. शिवाय अँजिओप्लास्टी करताना इमेजिंग म्हणतो आम्ही त्याला, की ॲक्च्युली रक्तवाहिनीच्या आतून आम्हाला फोटो मिळतात आणि त्याच्यातून एकदम क्लॅरिटी येते कशा प्रकारचं अँजिओप्लास्टी करायची, कुठल्या प्रकारचा स्टेंट वापरायचा, त्याचा साईज काय असेल, या सगळ्या गोष्टी जास्त क्लिअरली आम्हाला मिळतात. या बाहेर जाऊन पूर्वी एखादी वाल्व खराब झाली तर ती ओपन हार्ट ऑपरेशन करून बदलली जायची. तर आता ती अँजिओप्लास्टीसारखी ऑपरेशनशिवाय बदलण्याची टेक्निक आली आहे, त्याला आपण टावर असं म्हणतो. तुम्ही जसं विचारलं मग अशी रोबोटिक सर्जरी ही आता बायपास सर्जरीमध्ये आली आहे, वाल रिप्लेसमेंटमध्ये आलेली आहे आणि याच्यातून जास्त अचूक अशी सर्जरी होऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तर काही मर्यादाच नाही आहे. आता सध्या एक उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या माणसाला फक्त रात्री धडधड होते, मग त्याचं ECG कोण घेणार, त्यावेळेला डॉक्टर कोण उपलब्ध असणार, तर त्याला आपण एक घड्याळ घालायला दिलं, रात्रभर ते घड्याळ त्याचं ECG घेत राहतं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला त्याच्यानंतर त्याचं उत्तर देतं. तर या प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर आहे तो कुठल्या स्वरूपाचा असाल याचा कल्पना करण्याचा इंटेलिजन्स आत्ता माझ्यामध्ये नाही. तर माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सुनील यांच्यासाठी. डॉक्टर, रुग्णांना औषधं आणि उच्च रक्तदाबबद्दल काय माहिती असावी?
आता ज्या लोकांना बी पी असतं त्यांना औषधाबद्दल काही गोष्टी माहिती पाहिजेत. नंबर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटला आपण जेव्हा औषधं घेतो तेव्हा आपलं टार्गेट काय पाहिजे आपलं बी पी हे सगळ्यात महत्त्वाचं. तर आता जगामध्ये टार्गेट्स अगदी ठरलेली आहेत 2024ची की आपलं बी पी 130-80 पाहिजे, त्याच्यावर शक्यतो जाऊ नये. मग लोक विचारतात मी कुठली पॅथी वापरू, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथी. याला उत्तर असं असतं की अरे बाबांनो, तुम्हाला जे सूट होईल ते वापरा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं टार्गेट मिस होता कामा नये. मग कुठल्या पॅथीने होतं याला महत्त्व नसतं, पण टार्गेट शुड बी केप्ट. त्याच्यावरती कुठलंही बी पी जाऊन द्यायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. मग ड्रग्सबद्दल काय माहिती पाहिजे की सपोज एखाद्या पेशंटला आम्ही ड्रग्स चालू केली किंवा औषधं चालू केली, ती स्वतःहून बंद करेल. का मगाशी मी सांगितलं की सिम्पटम्स नसतात, मग 2 महिने काही नाही मला किंवा माझं बी पी एकदम नॉर्मलला आलं आहे म्हणून स्वतःहून लोक बी पीच्या गोळ्या सोडून देतात. तर तसं अजिबात करू नये आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. दुसरं, हे असं झाल्यामुळे बऱ्याच वेळेला एकदम बी पी वाढू शकतं आणि पेशंट्सना हार्टची कॉम्प्लिकेशन्स होऊन पेशंट येतात, म्हणून ही औषधं स्वतःहून सोडू नये. मग लोक विचारतात की मी आता एवढे वर्ष गोळ्या घेतो आहे, मला तिचे साईड इफेक्ट्स नाही ना, किंवा मी गोळ्या कमी करू शकतो का? तर जरूर करू शकता. ह्याला स्टेप डाऊन थेरपी म्हणतात. स्टेप डाऊन थेरपी म्हणजे जर मी एखाद्या पेशंटला 3 गोळ्या चालू केल्या तर नंतर मी त्या 2 किंवा 1वर आणू शकतो. पण हे पेशंटनी स्वतःहून करायचं नसतं, हे डॉक्टर एका मेथडनी करतो. याचं कारण काय की एखादा आपल्याला ट्रिगर आहे बी पीला, म्हणजे एखाद्याचं वजन जास्त आहे, तुम्ही 10 किलोने कमी केलं तर जरूर तुमच्या गोळ्या कमी होऊ शकतात. त्याला स्टेप डाऊन थेरपी म्हणतात. स्टेप डाऊन थेरपी ही जवळजवळ 6 महिने ते 1 वर्षाशिवाय आम्ही करत नाही. म्हणजे एखादं बी पी एकदम नॉर्मल आलं 8 दिवसात तर लगेच गोळी कमी करायची असं नसतं स्टेप डाऊन थेरपीमध्ये. आणि हे सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्हाला कळायला पाहिजे. स्टेप डाऊन थेरपी ही पेशंटनी करायची नाही, ही डॉक्टर करतो. त्यांचा ट्रिगर ऑफ ब्लड प्रेशर बघून तो ठरवतो. शेवटच्या 2 गोष्टी या पॅनिकच्या असतात म्हणून मी सांगतोय बी पी आणि ड्रग्सबद्दल. नंबर 1, पहिल्यांदा एखादा 40 वर्षाचा पेशंट आला आणि तर सांगितलं तुला बी पी लागले आणि तुम्हाला मी गोळ्या चालू करतोय, तर पेशंट्स पॅनिक होतात आणि पहिला प्रश्न की हे लाईफ लॉंग आहे का? तर मी लोकांना नेहमी सांगतो की अरे बाबा, आज पहिला दिवस आहे, आज गोळ्या घेईल, लाईफचा आत्ता विचार करू नको. यू टेक इट ॲज इट कम्स. आत्ता लगेच जन्मभर लागेल का नाही लागणार का याचा एकदम विचार करू नये. नंबर 1. आणि बऱ्याच वेळेला आम्ही नेहमी सांगतो लोकांना की तुमची गोळी विसरू नका. शक्यतो गोळ्याचा टाईम आणि काळ विसरायचा नाही. पण एखाद्याला असं होऊ शकतं, बऱ्याच वेळा असं होतं की सकाळच्या 8 वाजताची गोळी असते, पेशंट विसरतो आणि रात्री 10:30 डॉक्टरला फोन करतो की अहो आता मी काय करू, गोळीचं मी विसरलो आज. तर आम्ही लोकांना सांगतो शांतपणे झोपा आणि सकाळी या. म्हणजे सांगायचा उद्देश काय की पॅनिक करू नये. गोळ्या लागल्या बी पीच्या म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं नसतं. याचं कारण आहे की जर तुम्ही गोळ्या घेण्याबद्दलच स्ट्रेस घ्यायला लागलात तर बी पी कंट्रोल होणं आणखीन अवघड जातं. त्यामुळे औषधं, ड्रग्ज आणि हायपरटेन्शन याच्याबद्दल जस्ट बी केअरफुल की आपल्याला गोळ्या घ्यायला पाहिजेत, पण त्याचं पॅनिक करून त्याचा स्ट्रेस घेण्याची जरूर नाही. तर माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर अभिजित वैद्यसाठी. डॉक्टर, हृदयविकाराच्या व्यवस्थापनात आहाराचा किती महत्त्व आहे आणि असे काही अन्य पदार्थ आहेत की जे हृदयासाठी फायदेशीर आहे किंवा हानिकारक आहेत? हृदयविकार हा टाळण्यासाठी, म्हणजे ज्याला प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो, किंवा तो झाल्यावर पुन्हा पुन्हा होऊ नये हे टाळण्यासाठी ज्याला सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणतो, याच्यामध्ये जीवनशैली, लाईफस्टाईल ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या जीवनशैलीचा सगळ्यात मोठा पाया कोणता जर असेल तर हार्ट हेल्दी डाएट, म्हणजे हृदयासाठी निरोगी असा आहार. अमेरिकन हार्ट असोसिएशननी नुकतंच जे काही 8 इसेन्शियल फॉर हेल्दी हार्ट हे जे जाहीर केलेत त्याच्यामध्ये त्यांनी फार छान म्हटलं आहे की ईट बेटर. म्हणजे लोकांचं काय होतं की मेलो तरी 72 पण हवं तेच खाणार. आमचं शास्त्र काय सांगतं की ईट बेटर, चूज इन अ स्मार्ट वे. म्हणजे तुम्ही जे खाता ते चांगलं खा, आणि चांगलं खा याचा अर्थ कळला पाहिजे. चांगलं खा म्हणजे फक्त जिभेला जे चांगलं वाटतं ते नाही, जे शरीराला चांगलं वाटतं, जे हृदयाला चांगलं ठेवणार आहे. याच्यातला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर फळं खा, भाज्या खा, द्विदल धान्य निरनिराळी, त्याचबरोबर निरनिराळे नट्स म्हणले जातात, दाणे विविध तऱ्हेचे, बिया, हे तुम्ही भरपूर खाऊ शकता. प्रथिनं भरपूर असली पाहिजेत. कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट याचं प्रमाण कमी ठेवा. भारतीय आहारात आपण ते खूप अतिरेकी त्याचं सेवन करतो. आणि स्निग्ध पदार्थांचं सेवन हे कमीत कमी केलं पाहिजे. पण
स्निग्ध पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट ज्याला म्हणतात, म्हणजे सतत तळून जे काही तयार होतं तेल तूप याच्यामध्ये ट्रान्स फॅट येते. ह्याला शक्यतो नकार दिला पाहिजे. सॅच्युरेटेड फॅट जी आहेत ती कमीत कमी ठेवा. शक्यतो शाकाहार घेण्याचा प्रयत्न करा. पण मांसाहार जर तुम्ही करत असाल तर चिकन ब्रेस्ट, मासे ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. मिठाचं सेवन खूप कमी केलं पाहिजे. 3 ग्रॅमपेक्षा मीठ कमी पाहिजे दिवसाला. आणि भारतीय माणूस किती खातो तर 15 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ दिवसाला खातो. साखरेचं प्रमाण कमी, मिठाया, निरनिराळे डिझर्ट्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आहारामध्ये कमीत कमी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. पाणी भरपूर प्यायलं पाहिजे. आणि प्रथिनांमध्ये मांसाहारी पदार्थ प्रथिनं देतात, पण अंड्याचा पिवळा भाग देत नाही, पांढरा भाग देतो. त्याचबरोबर सोया, टोफू, पनीर, चीज या गोष्टी प्रथिने देतात. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही सगळं घ्या, ठराविक प्रमाणात घ्या, काही गोष्टी कमी घ्या, पण उष्मांकांकडे लक्ष ठेवा. कॅलरीज जर पाहिल्या नाहीत आणि तुम्ही जर समजा चांगलं खाताय पण कॅलरीज खूप खाल्ल्या तरी त्याचा परिणाम शरीरावर वाईट होणार आहे. आहाराची खरी सूत्र ही आहेत. डॉक्टर्सनी या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे आपल्याला. आणि आपल्या दर्शकांसाठी अजून एक मेसेज. डॉक्टर जगदीश हिरेमठ, हेल्दी हार्टसाठी काय मेसेज आहे तुमचा? हृदयविकाराचा झटका म्हणजे ज्याला हृदयाच्या करोनरी आर्टरीमध्ये अडथळा निर्माण होतो, हाच आजार सध्या आपल्याला सर्वात धोकादायक आहे. आणि तो सुरुवातीपासूनच त्याला प्राथमिक प्रतिबंध करायला लागतो. म्हणजे लहानपणापासूनच आहार, व्यायाम, मानसिक ताणतणावावरती नियंत्रण आणि काही तपासण्या म्हणजे शुगर, कोलेस्ट्रॉल या गोष्टी तपासण्या करा. त्याची लक्षणं काय आहेत ती थोडी समजून घ्यावी. आणि समजा हृदयविकाराचा झटका आला तर जेवढ्या लवकर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोचता येतं तेवढं पोचलं पाहिजे. त्यानंतर मग त्याची जर ट्रीटमेंट दिली तर हृदयाला डॅमेज आहे ते आपण वाचू शकतो. आणि या अँजिओग्राफीनंतर ज्या प्रकारे त्या ब्लॉक्स दिसतात सौम्य, मध्यम, तीव्र, त्याप्रमाणे योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर हा आजार जरी धोकादायक असला तरी योग्य प्रकारे हाताळलं तर कित्येक दशकं व्यक्ती नॉर्मल राहू शकते. डॉक्टर सुनीलसाठी तुमचा काय मेसेज आहे दर्शकांसाठी? BP बद्दल एक मेसेज देईन की तुम्हाला सांगितलं तसं की ब्लड प्रेशर हे प्रत्येक माणसाने, ज्या पेशंटला BP आहे त्यांनी त्याचं कॅज्युअली घेऊ नये. BP नियमित मोजावे. BPला सिम्पटम्स नसतात म्हणून सिम्पटम्स नाहीत म्हणून गोळ्या सोडणे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणे असं करू नये. कोणालाही BP लागलं की आम्ही लोकांना सांगतो की जीवनशैली सुधारणा ही सगळ्यात प्रथम गोष्ट असते. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सगळ्यांनी जरूर करा. 3 ते 6 महिन्यात तर काही फरक पडला नाही तर जरूर गोळ्या घ्यायच्या. कुठलीही पॅथी वापरतापेक्षा तुमचं टार्गेट काय आहे की आपलं टार्गेट BP 130-80 असावं हे सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि त्यानुसार लाईफस्टाईल मॉडिफिकेशनही झालं किंवा गोळ्यांनी झालं तो टार्गेट आपण मिस करू नये. हे जर टार्गेट आपण मिस केलं नाही तर BPचे कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला होणार नाही. आणि हे सगळं करून तुम्ही BP जर नीट ठेवलं तर पुढच्या सर्व प्रकारची कॉम्प्लिकेशन्स हृदयाची, किडनीची, डोळ्याची, ब्रेनची आपण सगळी प्रिव्हेंट करू शकतो. सो BP जरी सिम्पल गोष्ट असली तरी ती निग्लेक्ट करू नये आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घ्यावी आणि स्वतःला पुढच्या कॉम्प्लिकेशनपासून वाचवावं एवढंच मी सांगेन. डॉक्टर अभिजित वैद्य, तुमचा काय मेसेज आहे आपल्या दर्शकांसाठी? निरोगी हृदयासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगू इच्छितो. सर्वात प्रथम आपलं वजन आटोक्यात ठेवा आणि आदर्श वजनाच्या जवळ राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि पोटाच्या ठिकाणाकडे लक्ष द्या. पोटामध्ये साठणारी चरबी ही हृदयासाठी अत्यंत घातक असते. आणि आपल्या देशामध्ये पोटात चरबी साठण्याचं प्रमाण हे प्रचंड आहे, ज्याला ॲबडॉमिनल ओबेसिटी असं म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत नियमित व्यायाम करा. आठवड्याला किमान 150 मिनिटं किंवा आठवड्यातले किमान 5 दिवस रोज 30 मिनिटं असा व्यायाम असला पाहिजे. आणि व्यायामासाठी शरीर जास्त हललं पाहिजे. बैठे व्यायाम करून चांगलं. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखू आणि धूम्रपानाला पूर्णपणे आपल्या देशामध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण प्रचंड वाढते. लहान मुलांपर्यंत ती पोचते. धूम्रपानाचं प्रमाण तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढते.
आणि तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग याच्या व्यतिरिक्त तंबाखू आणि धूम्रपान या गोष्टी हृदयासाठी अत्यंत घातक आहेत, हे विसरून चालणार नाही. हृदय निरोगी कसे ठेवायचे याबद्दल आज आमच्या दर्शकांसोबत महत्त्वाची माहिती शेअर केल्याबद्दल मी सगळ्या डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते. आम्हाला खात्री आहे की आमच्या दर्शकांना नक्कीच महत्त्वाची माहिती मिळालेली आहे आणि हे सर्व दर्शक तुम्ही सर्वांनी दिलेली माहितीचं नक्कीच पालन करतील. अधिक माहितीसाठी दिल से दिल तक हेल्दी हार्ट या फेसबुक पेजवरती लॉग इन करायला विसरू नका. तुम्ही सर्वजण यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटर या माध्यमातून दिल से दिल तक या मोहिमेशी कनेक्ट होऊ शकतात. लॉग इन करायला विसरू नका. धन्यवाद.